वेगवेगळी पानं जमा केलेले, वेगवेगळे कलर आहे, वेगवेगळे शेप आहेत. खूपच भारी. फिश हायलाइट आणि डोळे पण त्याचे काळे कलर. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल इंडियन फॅमिली इन UK या मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि समिया इथे निघाली आहे स्कूलला. आहे का समिया? तू कुठे जाते? स्कूलला. तर समियाची स्कूल इथे जवळच आहे, म्हणजे आमच्या घराच्या रोड क्रॉस केला की लगेच समियाची स्कूल येते. तर इथे रोड क्रॉस करण्यासाठी असे सिग्नल लावलेले असतात. जेटचं बटन आपण प्रेस करायचं आणि ते रेडचं जेव्हा ग्रीन होणार म्हणजे आपण जाऊ शकतो तिथे. तर आता इथे गाडी थांबते म्हणजे आता आपलं ग्रीन होणार आहे. तर इथे लहान मुलं किंवा वयस्कर माणसं वगैरे स्वतःहून पण रस्ता क्रॉस करू शकतात. आणि हे समोर दिसते तुम्हाला ते आहे स्क्रॅपचं दुकान. तर दुकान ज्यांचं आहे ते समियाचे आता फ्रेंड झाले, त्याच्यामुळे जाता येता इथे आमचा एक स्टॉप असतो समियासाठी. तर समिया आता किंडरगार्टनमध्ये आहे, त्याच्यामुळे तिला युनिफॉर्म नाही आहे. ती इथे सप्टेंबर महिन्यामध्ये अकॅडमिक इयर सुरू होतं, तर या सप्टेंबरला ती प्रायमरी स्कूलमध्ये जाणार, तेव्हापासून तिला युनिफॉर्म असेल. तर तिच्या बॅगमध्ये पण फक्त एक जोडी कपडे आहे फक्त, बाकी काही नाही. तर इथे फक्त पुस्तकी ज्ञान शिकवलं नाही जात, जे काही शिकवायचं ते त्यांना खेळातून शिकवलं जातं. त्याच्यामुळे लहान मुलं पण जाण्यासाठी खूप हॅपी असतात स्कूलला. तर ही आहे समियाची स्कूल, बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. तर आधी मे बी चर्च असेल, ते कन्वर्ट केलेलं आहे स्कूलमध्ये, पण सध्या तरी समियाची स्कूल आहे. आणि इथे आहे त्यांचा आउटडोअर प्ले एरिया. तर इथे समियाला खेळायला सोडतात. इथे फोटोग्राफी अलाव नाही आहे, म्हणून मी आता कॅमेरा बंद करते. तर आता समिया जस्ट स्कूलने जाऊन आली आहे, आम्ही जेवतोय आता. तर जेवणामध्ये आज जास्त काही नाही बनवलं, फक्त एकच दोडक्याची आमटी बनवली आहे. आणि बाकीचं जे आपल्या घरी असतं बाकीचं साहित्य जसं की ठेचा, मुरांबा वगैरे, ते सगळं आज आम्ही घेतलेलं आहे. त्याचा मेनू आहे दोडक्याची आमटी आहे, जी एकच आम्ही बनवली आहे सध्या. आणि त्याच्यासोबत बनवला आहे मिरचीचा ठेचा. आणि हा आहे मुरांबा. तर मुरांबा आमच्याकडे असतोच नेहमी, कारण समियाला लागतो काही भाजी वगैरे तिखट झाली तर. त्याच्यासोबत घेतलेलं आहे थोडंसं दही, कारण ठेचा म्हटला तर दही पाहिजेच. भात आणि चपाती. आणि ठेचा खाल्ल्यानंतर तिखट वगैरे लागेल म्हणून गोडामध्ये आज आहे मोतीचूरचा लाडू. तर आता आमचं जेवण झालेलं आहे की समियाच्या स्कूलमध्ये एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. तर सध्या तिच्या स्कूलमध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट करणार आहे. तर त्याच्यासाठी झाडांच्या पानापासून काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची किंवा आर्ट करायचं काहीतरी. तर मी खूप विचार केला आणि काय करावं म्हणून ठरवलं आहे मी एक गोष्ट. तर ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेलच मी काय बनवणार आहे त्याचा. शिवाय समियालाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायला सांगितलं, म्हणजे तिची हेल्प घेऊन करायचं आहे, म्हणजे खूप डिफिकल्ट आहे ते आर्ट पूर्ण करण्यासाठी. तर ते हळूहळू बनवायनच मी. बाहेर झाडाची पानं आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तुम्ही सकाळचा व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, म्हणजे समियाला स्कूलला सोडायला जाताना तर बघितलंच होतं किती ऊन होतं. तर ते जसं जसं वेळ होईल तसं तसं ऊन कडक कडक होत जातं. तर म्हटलं एवढा उन्हाळा सुरू झाला आहे तर आईस्क्रीम का नको खायला. तर मी सुहासला आईस्क्रीम आणायला सांगितली होती. तर सुहासने फायनली आणली आहे कुल्फी आईस्क्रीम, कारण आई दुसरे खातील माहिती नाही म्हणून कुल्फीचीच आणली आहे. तर आता आम्ही ती खातो आणि त्याच्यानंतर आम्ही ती ॲक्टिव्हिटी सुरू करणार आहे. तर आई फक्त आईस्क्रीममध्ये कुल्फीच खातात. तर इथे कुल्फी आम्हाला मिळाली नाही म्हणून डब्यातली पॅकवाली कुल्फी फ्लेवरवाली आईस्क्रीम आणली. तर अशी काहीशी ती दिसते. त्याच्यावरती ड्रायफ्रूट आहे, बदाम आणि पिस्ता वगैरे. तर आता मी खाऊन बघते कशी लागते, कारण इथे आल्यापासून आम्ही कॉर्नेटो वगैरे खाल्लेले आहे, सॉफ्टी वगैरे, पण कुल्फी नाही खाल्ली. तर बघू इकडची कुल्फी कशी लागते, आपल्या इंडियासारखी लागते की नाही. खूपच भारी. आणि ते बदाम आणि पिस्त्याचे जे तुकडे दिलेले आहेत त्याने आणखीन छान फ्लेवर येतं. खूपच भारी.
एक खाल्ल्यानंतर थांबू नाही शकणार, सतत खावंसं वाटतं. आणली आहे तर आता आम्ही ती खातो आणि त्याच्यानंतर आम्ही ती ॲक्टिव्हिटी सुरू करणार आहे करण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे अशी वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या आकाराची झाडाची पानं आम्ही तोडून घेतलेली आहेत आणि ते A4 साईज पेपर घेतला आहे ज्याच्यावरती आम्ही या पानांपासून ॲक्वेरियम बनवणार आहे. आणि आमच्याकडे ग्लू नाही आहे म्हणून आम्ही सेलोटेप घेतली आहे चिपकवण्यासाठी. तर आता बघूया कसं ॲक्वेरियम बनते पानांचं. हे बघ इथून तोडायचं आहे, असं पकडायचं आहे आणि असं तोड. तर आता कटिंग समियाला जमणार नाही त्याच्यामुळे मी कट करणार आहे कात्रीने आणि समिया मला हेल्प करणार आहे. हो ना? बरे पान तोड दे. हळू तोड समिया. हा तिथून तोडायचं बरोबर. हा कशा बनवणार आहे? हे पान मी कट करून देते, इथे चिटकव. पकड पोल. सोड सोड. द्या नव्हता पण इथे इथे हा या साईडला चिटकायचं. व्हेरी गुड. आता हात. हो थांब. आता आमचा पोर्ट आणि शेपटी झाली. आता आम्ही पुढे बनवतो. तर समियाला सगळंच करायचं आहे त्याच्यामुळे कटिंग पण तीच करणार आहे. स्लोली स्लोली. हा गाडीच. अरे वा येतं तुला. हा फोल्ड इट फोल्ड. तसंच उलट्याने फोल्ड. हा फोल्ड. नॉट फोल्ड. व्हेरी गुड. नॉट फोल्ड. हा ओनली वन फोल्ड. ओके नाउ स्टिक हियर. हा इथे ठेवायचं. तू ठेव. या थांबो. व्हेरी गुड. अरे वा जमतंय. वाव. नाव आता आपल्याला आईज बनवायचे त्याचे ना. आपण कट करूया. मम्मा कट करून देणार आईज. दाब असं दाब. हो थांब. असं दाब. आधी दाब इथे. तर माझं फिश कशी आहे? हा इथे 2 फिश आता आम्ही रेडी केल्यात. आता त्याला आम्ही थोडं स्केच पेनने कलर पण करू म्हणजे जरा रिअल असल्याचा फील येईल. चल अजून लावायचे ना पानं. आणि आपण आता इथे आपण असं काय बनवणार. फिश टँक मध्ये अजून काय असतं खाली. ट्री पण असतात ना छोटे छोटे ग्रास असतात. हा लावूया आपण. स्लोली स्लोली करायचं. स्प्रेड करायचं असं कर. स्लोली 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 जास्त नाही. हा 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 हा. खाली पण खाली पण खाली पण. व्हेरी गुड व्हेरी गुड. बस 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 बस. थोडासा पाण्याचा कलर म्हणून पेन्सिल कलरने आम्ही थोडंसं त्याला लाईट ब्लू कलर करून घेतलाय. आता खाली थोडेसे झाडे ड्रॉ करून घेतो. मला पाहिजे नाही जमी. मी तुला ड्रॉ करून देते तू कलर कर त्याच्या आतमध्ये. इकडे असे आम्ही ट्री ड्रॉ करून घेतोय. खाली पाण्यामध्ये असतात ना ग्रास ते ड्रॉ करून घेतले म्हणजे समियाला त्याला कलर करायला बरं पडेल. समिया थांबो. ग्रीनला कलर कर. बाहेर नाही आला पाहिजे बाबू. निघून जातो तो पेपर. मग लांब लांब कर. व्हेरी गुड. थांब. ते इथे मी समियाला बॉर्डर्स ड्रॉ करून दिलेत आणि ती आतमध्ये फिल करते कलर. असे आम्ही खाली ग्रास ड्रॉ करून घेतले. आता
तर इथे मी फिशला थोडंसं ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेणार आहे, जेणेकरून फिश हायलाईट होईल आणि डोळे पण त्याचे काळे कलर करायचे. इथे असं आमचं आर्ट तयार आहे. तर असं आमचं क्राफ्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता समियाने किती छान बनवलं आहे. म्हणजे लहान मुलांना घेऊन काही करणं क्राफ्ट वगैरे त्यांच्यासोबत म्हणजे खूप डिफिकल्ट काम आहे, हे तर मला आता कळालंच आहे. तरीसुद्धा प्रयत्न केला आहे छान बनवण्याचा आणि ते तसंच राहावं म्हणून मी ते लॅमिनेशनच्या बॅगमध्ये वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे उद्या सबमिट करायचं आहे स्कूलमध्ये, तोपर्यंत ते राहील होते, कारण ती सतत मागत राहणार मला बघू दे वगैरे. तर असं आम्ही बनवले क्राफ्ट. तुम्हाला पण कसं वाटलं आमचं क्राफ्ट वगैरे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं होतं आमचा दिवस, तो तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा. आणि शिवाय आमच्या समियाच्या वेण्या तुम्हाला कशा वाटल्या ते पण सांगा. समिया वेणी दाखव. समियाला अशा वेण्या खूप आवडतात बांधलेल्या. तर असा आमचा आजचा दिवस गेलेला आहे पूर्ण, जो तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.